अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शस्त्रधारी पूर्णाकृती पुतळा कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या भगव्या चौकात उभारला जाणार आहे। या पुतळ्याचा खर्च डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं स्वनिधीतून करण्यात येणार आहे। यासाठी डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील तसंच शिवप्रेमींचं योगदान आहे। या पुतळ्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। पाचगावमधील शांतीनगर इथं मूर्तिकार सतीश घारगे हे या पुतळ्याचं काम करत असून आमदार ऋतुराज पाटील यांनी रविवारी या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली। या पाहणीवेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी मूर्तीच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं। पुतळ्याचं काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती मूर्तिकार घारगे यांनी आमदार पाटील यांना दिली। छत्रपती शिवरायांचा साकारण्यात येणारा हा पुतळा अतिशय मजबूत आणि आकर्षक असणार आहे। हा जगातील पहिला शस्त्रधारी पुतळा आहे। 12 फूट उंचीचा हा पुतळा असून त्याचं वजन सुमारे 2 टन आहे। हा पुतळा ब्रॉन्झ धातूपासून बनवला जातोय। हातात महाराजांची आवडती मराठा धोप तलवार आणि दांडपट्टा आहे। 16व्या शतकातील महाराजांची समकालीन छायाचित्र जगभरात उपलब्ध आहेत। त्यापैकीच साम्य असणारा हा पुतळा आहे। यावेळी पाचगावचे माजी उपसरपंच प्रकाश गाडगीळ, सचिन पाटील, अतुल गवळी, संतोष सस्ते, बापू डवरी, शिवराज जाधव, प्रदीप उल्पे, मानसिंग जाधव आदी उपस्थित होते।